रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. उद्या आहे 17 एप्रिल, वार शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहे चैत्र अमावस्या. या चैत्र अमावस्येला दर्श अमावस्या, बुधाडी अमावस्या असं देखील म्हटलं जातं. प्रत्येक महिना संपताना शेवटचा दिवस आपण अमावस्या म्हणून पाळत असतो. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अमावस्येच्या दिवशी करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी आणि खास असा हा उपाय सांगणार आहे. आता हा उपाय नाही तर या उपायाचा प्रभावसुद्धा पडत असतो. म्हणजेच आपण ज्या समस्येसाठी हा उपाय करणार आहोत त्या समस्येवरती, त्या अडचणीवरती नक्कीच या उपायाचा गुण हा पडत असतो. आता उद्या शुक्रवारी चैत्र अमावस्या आहे आणि या चैत्र अमावस्येचा प्रारंभ 16 एप्रिलला म्हणजेच आज गुरुवारी रात्री 8:11 होणार आहे आणि समाप्ती उद्या 17 एप्रिलला सायंकाळी 5:22 होणार आहे. आणि म्हणून उदय तिथीनुसार ही चैत्र अमावस्या उद्या 17 एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे. जे काही अमावस्येचे आपण दान करायचे आहे, स्नान करायचे आहे किंवा जे काही उपाय सेवा आपल्याला करायच्या आहेत तर त्या सर्व काही आपल्याला उद्या 17 एप्रिल रोजीच करायच्या आहेत. आता आपल्याला उद्या या अमावस्येच्या दिवशी दही भाताचा एक अत्यंत प्रभावी असा हा उपाय करायचा आहे. हा उपाय अतिशय सोपा परंतु खूप प्रभावी आहे, ज्यामुळे आपल्या डोक्यावरचा पितृदोष जाण्यासाठी आपल्याला मदत होते. पितृदोष जर आपल्याला लागलेला असेल तर आपल्याला खूप अडचणींचा सामना करावा लागत असतो. घरामध्ये सतत कटकटी होणं, भांडणं होणं, त्यानंतर कुठल्याही गोष्टीमध्ये यश न मिळणं, पैसा येतो पण टिकत नाही, तर या अशा बऱ्याचशा रोजच्या आपल्या जीवनातील अडचणी असतात. तर यामध्ये कुठे ना कुठे पितृदोष आहे तर तो सुद्धा कारणीभूत असतो. आणि आपल्याला बघा कधीतरी असं वाटतं की सारखं घरामध्ये आजारपण आहे, सारखं दुःख संकट येत आहे, पैसा टिकत नाही, कर्ज जे आहे तर ते फेडलं जात नाही. तर बघा आपल्याला कष्ट हे करायलाच पाहिजे, कष्टाशिवाय पर्याय नाही. पण आपण फक्त देवदेव करू आणि बसून राहू आणि अगदी सहज श्रीमंत होऊन पैसे आपोआप आपल्याकडे येऊ लागतील, आपल्या घरामध्ये येऊ लागतील, तर असं अजिबात होणार नाही. पण आपण जे काही कष्ट करतो, जी काही मेहनत करतो, जे काही आपण प्रयत्न करतो त्याला नशिबाची साथ मिळणं हे देखील कुठेतरी अपेक्षित असतं. आणि म्हणून विशेष स्थितीवरती काही उपाय करणं जे आहे तर ते देखील खूप महत्त्वाचे मानले जातात. म्हणून उद्या आपल्याला या चैत्र अमावस्येला दही भाताचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने प्रखर पितृदोष हा दूर होईल, पितृ तृप्त होतील, आशीर्वाद देतील, तुमच्या मुलांच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतील आणि फक्त 24 तासातच घरातील इडापिडा, नजरबाधा, दारिद्र्य दूर होऊन घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. तर हा दही भाताचा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. तसेच कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कुलदेवतेचं नाव लिहायला विसरू नका, कारण की चैत्र महिना हा कुलदेवतेचा महिना मानला जातो. आपण चैत्र अमावस्येच्या निमित्ताने हा व्हिडिओ तुम्ही पाहणार आहात. आपल्या कुलदेवतेचं स्मरण हे नक्कीच झालं पाहिजे आणि म्हणून कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कुलदेवीचं किंवा कुलदेवताचं नाव हे नक्की लिहा. हाय बटनाला देखील क्लिक करा. तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे तर तो अत्यंत प्रभावी आणि सात्विक उपाय आहे. हा उपाय जर तुम्ही भक्तिभावाने आणि श्रद्धेने जर केला तर नक्कीच त्याचा अनुभव हा तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. 100% तुमच्या जीवनातील सर्व समस्या ज्या आहेत तर त्या देखील दूर होतात. तर हे उपाय कोणत्या वेळेमध्ये करायचे आहेत तर व्हिडिओमध्ये तुम्हाला मी 4 ते 5 उपाय सांगणार आहे आणि यातले काही उपाय हे आपल्याला सकाळी करायचे आहे, काही उपाय संध्याकाळी करायचे आहेत. आता पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणता उपाय कोणत्या वेळेमध्ये करायचा हे देखील सांगणार आहे. तर बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमावस्येचा दिवस म्हटलं की बरेच जण खूप घाबरतात. बऱ्याच वेळा आपण म्हणतो की आज अमावस्या आहे, हे करायला नको, ते करायला नको. परंतु बघा अमावस्या या दिवसामध्ये घाबरून जाण्यासारखं काहीही नसतं. या उलट या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये काही निगेटिव्ह घडत असेल, काही नकारात्मक घडत असेल किंवा काही गोष्टींचा आपल्याला सतत त्रास होत असेल, टेन्शन येत असेल तर या सर्व गोष्टी दूर करण्यासाठी हा दिवस खूप प्रभावी मानला जातो. कारण तुम्ही बघितलं असेलच की आपण अमावस्येच्या दिवशीच लक्ष्मीपूजन देखील करत असतो. म्हणून हा दिवस लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी, पितरांची सेवा करण्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो. आता चैत्र अमावस्या जी आहे तर ती आपल्याला आपल्या पितरांना ही समर्पित असते.
या दिवशी खास करून पितरांची सेवा केली जाते, कारण की या अमावस्येच्या रात्री पृथ्वीच्या जवळ अगदी स्वर्गाचे दरवाजे जे आहेत तर ते असतात आणि त्यामुळे पितृलोक जे आहे तर ते पृथ्वीवरती येत असतात आणि म्हणून त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी, त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी आपण हा उपाय करणार आहोत. आता जे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर ते उपाय तुम्ही कोणत्या कारणासाठी किंवा कोणत्या समस्यांसाठी करू शकता हे तुम्हाला पहिल्यांदा मी सांगते आणि त्यानंतर तुम्ही हे उपाय करायचे आहेत. जर तुमच्या घरामध्ये काही बाधा झालेली असेल, म्हणजेच काय तर तुमच्या घरामध्ये तुम्हाला काहीतरी कारण नसताना खूप जास्त त्रास होत असेल, काही बाहेरचं झालं असेल अशी शंका तुम्हाला असेल किंवा प्रत्यक्षात हे खरं असेल तरी पण तुम्ही हा उपाय करू शकता. घरामध्ये एखाद्या सदस्य वारंवार आजारी पडत असेल किंवा घरातल्या एखाद्या व्यक्तीचं लग्न जमत नसेल, मुलाचं लग्न जमत नसेल किंवा घरातील एखाद्या व्यक्तीला नजर लागली असेल, म्हणजे बाहेरच्या लोकांची दृष्ट लागली असेल, खास करून मुलांना बाहेरच्या लोकांची दृष्ट ही खूप लवकर लागत असते, यासारखा प्रकार जर तुमच्या घरामध्ये झालेला असेल तर संपूर्ण घरच जे काही चैतन्य आहे घरामध्ये तर ते नाहीसं होत असतं. काहीतरी सुख शांती जी आहे तर ती हरवलेली असते असं तुम्हाला वाटत असेल तर मग तुम्ही हा उपाय करू शकता. तसेच जर तुमच्या पाठीमागे काही इडापिडा लागलेले आहे, शनीची 7.5 सुरू आहे किंवा अजून सांगायचं झालं तर पितृदोष वगैरे असेल तर या सर्व कारणासाठी तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता. आता पहिला उपाय मी जो सांगणार आहे तर तो उपाय आपल्याला उद्या अमावस्येला संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते अगदी रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही कधीही हा उपाय करू शकता. उपाय करण्यासाठी तुम्हाला अळणी भात शिजवायचा आहे. उपाय करण्यासाठी जेवढा भात लागणार आहे तेवढाच भात आपल्याला शिजवायचा आहे, कारण की हा भात उरला तर तो आपण खायचा नसतो, तो टाकूनही द्यावा लागेल. म्हणून 1 वाटीभरच भात आपल्याला शिजवायचा आहे. म्हणजे मुठभर तांदूळ तुम्ही शिजवले तरीसुद्धा चालेल. भात शिजवताना त्यामध्ये चुकूनही आपल्याला तेल मीठ घालायचं नाही, अळणी भात शिजवायचा आहे. त्यानंतर काय करायचं, एक छोटीशी वाटी घ्या, ती स्टीलची घ्या किंवा त्यामध्ये थोडंसं तुम्ही पाणी त्याला लावायचं आहे. त्यामध्ये हा भात तुम्हाला काढून घ्यायचा आहे. त्यानंतर एखादं द्रोण किंवा पत्रावळी घ्यायची आहे किंवा एखादा वहीचा पुठ्ठा किंवा त्यावरती तुम्ही जो भात आहे तर तो तसाच वाटी पालती करून तुम्हाला काढायचा आहे. म्हणजे त्या भाताचा एक वाटी तयार होईल, म्हणजे गोलाकार जो भात आहे तर त्याचा आकार तयार होईल. अशा पद्धतीने हा भात तुम्हाला वाटीमधून काढून घ्यायचा आहे, पत्रावळीवरती किंवा पुट्यावरती टाकायचा आहे. त्यानंतर त्या भातावरून तुम्हाला 1-2 जेवढे काळे बिबे तुमच्याजवळ असतील तर ते ठेवायचे आहेत. आता हे बिबे नक्की कुठे भेटतील तर किराणमालाच्या दुकानामध्ये सुद्धा हे बिबे मिळतात. जिथे कुठे पूजा साहित्य मिळतं तिथे सुद्धा तुम्हाला हे बिबे जे आहेत तर ते मिळून जातील. तर 1 किंवा 2 काळे बिबे तुम्हाला वरून ठेवायचे आहेत. त्यासोबतच एक काळा कोळसा जो असतो तर तो सुद्धा ठेवायचा आहे. काळा कोळसा नसेल तर थोडीशी जी काळी मोहरी असते तर ती तुम्हाला ठेवायची किंवा चिमूटभर तीळ जे आहे तर ते देखील त्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहेत आणि 1 चमचाभर तुम्हाला दही वरून टाकायचं आहे. हा जो भात आहे किंवा ही जी पत्रावळी आहे त्यावरती तुम्ही भात ठेवलेला आहे, ती पत्रावळी किंवा पुट्टा तुमच्या हातामध्ये घ्यायची आहे. तुमच्या घराच्या 4ही कोपऱ्यामध्ये किंवा तुमच्या घरामध्ये जेवढे कोपरे असतील त्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला हे ताट जे आहे, म्हणजे हा भात जो आहे तर तो फिरवायचा आहे. जसे की आपण एखाद्याची दृष्ट काढतो तसं 7 वेळा उतरवतो, अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला घरामध्ये जेवढे कानेकोपरे असतील त्या सर्व कोपऱ्यामध्ये जाऊन तुम्हाला हा जो प्रयोग आहे तर तो करायचा आहे. तुमच्या घरामध्ये म्हणजे जे काही सांगायचं आहे तर हा उपाय करत असताना जसे की बघा, दृष्ट लागलेली असेल, कुणाची वाईट नजर लागलेली असेल तर ती निघून जाऊ दे, काही इडापिडा असेल, दरिद्रता असेल, अलक्ष्मी असेल तर ती निघून जाऊ दे किंवा ज्या गोष्टीसाठी तुम्ही हा उपाय करत आहात त्या गोष्टीचा उच्चार तुम्हाला मनातल्या मनात करत राहायचा आहे. त्यानंतर तुम्हाला हे सगळं साहित्य घेऊन पाण्याच्या ठिकाणी जायचं आहे. पाण्याच्या ठिकाणी म्हणजे आपण जे बाथरूम असतं तर तिथून पाणी बाहेर जात असतं तिथे एखादा स्टूल वगैरे ठेवा किंवा बादली पालती घालून त्यावरती हे जे ताट आहे तर तो भात आहे तो रात्रभर ठेवून द्यायचा आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवार आहे, शनिवारी सकाळी घरातल्या एका व्यक्तीने लवकर उठायचं आहे. अगदी सकाळी सकाळी उठल्यानंतर काय करायचं, एक तांब्या भरून पाणी तुमच्या घराच्या बाहेर ठेवायचं आहे. त्यानंतर तो भात तिथून उचलायचा, घरातून बाहेर घेऊन जायचं. बाहेर घेऊन गेल्यानंतर अशा ठिकाणी ठेवा जिथे कुत्रे पक्षी येऊन खातील. वाहत्या पाण्याच्या ठिकाणी देखील तुम्ही हा भात जो आहे तर तो साईडला तुम्ही ठेवू शकता. भात ठेवल्यानंतर मागे फिरून पाहायचं नाही, सरळ घरी यायचं आहे. जे पाणी तुम्ही घराच्या बाहेर ठेवलेलं होतं तर ते पाणी फक्त आपल्या पायावरती, अंगावरती, डोक्यावरती थोडं शिंपडायचं आहे. घरात यायचं आहे, लगेच स्नान करून घ्यायचं आहे. जी काही तुमची नित्यकामे आहे ती तुम्ही करायची आहेत. अशा पद्धतीने हा पहिला उपाय तुम्हाला करायचा आहे. खूप जास्त प्रभावी आहे. हा उपाय केल्याने घरातील पितृदोष हा कमी होतो. त्याचबरोबर घरातील होणारी सततची कटकटी, भांडणे जी आहे तर ती सुद्धा कमी होतात.
प्रगतीचे मार्ग खुले होतात. घरात सुखशांती समृद्धीची आहे तर ती सुद्धा नांदू लागते. तसेच शत्रूची वाईट नजर आपल्या घरावरती असेल तर कोणी नजरबाधा आपल्याला केलेली असेल, कुटुंबाला केलेली असेल तर ती देखील 100% दूर होते. म्हणून हा एक उपाय तुम्ही आवर्जून करायचा आहे. आता दुसरा उपाय जो आहे तर तो खास करून तुमच्या मुलांसाठी करायचा आहे. कारण की आपली मुलं जी आहे तर तेच आपल्या घरातलं सोनं असतं, चैतन्य असतं. आपल्या आयुष्यामध्ये आपल्या मुलांचं जे काही स्थान आहे तर ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतं. आपली मुलं जी आहेत तर ती सुखी असतील तर आपण सुखी आहोत. त्यासाठी मुलांमुळे घरामध्ये नेहमी आनंद असतो. त्यामुळे जर मुलांना बाहेरची बाधा झालेली असेल, मुलं सतत घरामध्ये किरकिर करत असतील, हट्टीपणा करत असतील, चिडचिड करत असतील, बघा मुलांचं मन अभ्यासामध्ये लागत नाही किंवा मुलं सतत आजारी पडत असतात. आणि बऱ्याच वेळा असंही होतं की जर एखाद्या बाहेरच्या व्यक्तीची वाईट नजर आपल्या मुलांवरती पडलेली असेल तर मुलं रात्री झोपेत दचकून उठतात. अचानक मुलांना ताप येतो, मुलांची प्रगती जी आहे तर ती खुंटत जाते. अशा काही समस्या तुमच्या मुलामध्ये असतील तर तुम्हाला तुमच्या मुलांसाठी अत्यंत प्रभावी उपाय हा करायचा आहे. हा उपायसुद्धा 100% प्रभावी आहे. हा उपाय तुम्हाला उद्या सकाळी म्हणजे शुक्रवारी दुपारी 12 वाजण्याच्या अगोदर करायचं आहे. 12 वाजण्याच्या आत तुम्हाला काय करायचं आहे, थोडासा भात शिजवायचा आहे. अळणी भात, ज्यामध्ये मीठ टाकायचं नाही. आता तुमच्या घरामध्ये 2 मुलं असतील तर 2 मुलांसाठी 2 वाट्या भात होईल. अशा पद्धतीने भात शिजवायचा आहे. भात शिजवला की त्या एका वाटीमध्ये काढून घ्यायचा. त्यावरती तुम्हाला फक्त 1 चमचावर दही जे आहे तर ते घालायचं आहे. फक्त हा भात जो आहे तर तो आपल्या मुलांवरती ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे 7 वेळा तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे. तुम्ही डोक्यापासून ते पायापर्यंत खाली 7 वेळा उतरवून घेऊ शकता. जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं करायचं आहे. त्यानंतर हा भात तुम्हाला तुमच्या बाल्कनीमध्ये जर कावळे पक्षी येत असतील तर तिथे तुम्हाला एक पेपर टाकून त्यावरती भात तुम्हाला त्यांना खाण्यासाठी ठेवायचा आहे. तसं जर होत नसेल तर मग तुम्ही तुमच्या अंगणामध्ये सुद्धा पक्ष्यांसाठी हा भात ठेवू शकता, टेरेसवरती ठेवू शकता. घराच्या बाहेर जाऊन तुम्ही कुत्र्यांना खाऊ घातला तरीसुद्धा चालेल. घरामध्ये 2 मुलं असतील तर 2 मुलांसाठी वेगवेगळा भात घ्यायचा आहे. एका मुलावरून भात उतरवल्यानंतर दुसऱ्या मुलांसाठी तो भात पुन्हा वापरायचा नाही. अशा पद्धतीने तुम्ही मुलांसाठी हा उपाय जो आहे तो नक्की करा. हा उपाय केल्याने नक्कीच तुमच्या मुलांमध्ये तुम्हाला चांगले बदल झालेले जाणवतील. मुलांचा हट्टीपणा, तापटपणा जो आहे तर तो देखील कमी होईल. जर नजर दोष कुणाची लागली असेल तर ते सुद्धा निघून जाईल. त्याचबरोबर पुढचा उपाय मी तुम्हाला जे सांगणार आहे तर तो हा उपाय जो आहे तर तो दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता. तर काय करायचं आहे, थोडासा दही भात घ्यायचा आहे, अळणी भात घ्यायचा आहे, त्यावरती थोडंसं दही टाकायचं. त्यानंतर जी नारळाची करवंडी असते बघा, नारळ फोडल्यानंतर आपण खोबरं काढलं की जी करवंडी शिल्लक राहते तर त्यामध्ये तुम्हाला हा भात भरायचा आहे. त्यानंतर हा भात आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे 7 वेळा ओवाळून घ्यायचा आहे. घराच्या बाहेर जाऊन तो तुम्हाला पक्ष्यांना किंवा कुत्र्यांना खाऊ घालायचा आहे. हा उपाय जर आपण केला तर घरामध्ये कोणतेही वाईट गोष्टी ज्या आहेत तर त्या येत नाहीत. आपल्या घराचं सर्व हे आपल्या मुख्य दरवाजा जो असतो तर तो असतो, तिथूनच चांगली लोक, वाईट लोक, लक्ष्मी, अलक्ष्मी जी काही आहे तर ती येत असते. अमावस्येचा हा उतारा जर आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून केला तर आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा, जी काही वाईट शक्ती आहे तर ती देखील येत नाही. तर हा उपाय देखील तुम्ही करू शकता. तर हे सर्व उपाय जे आहेत तर ते अत्यंत प्रभावी आणि सात्विक आहेत. हा उपाय केल्याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.